काँग्रेस नेहमीच ओबीसीच्या विरुद्ध राहिलेली आहे। काँग्रेसने कधी ओबीसीला न्याय दिलाच नाही। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला। महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आलं आणि मग असं असताना आज जर खुला पाठिंबा आपण अशा आंदोलनाला देत आहे तर त्याच्यामध्ये आंदोलनाची भूमिका काय की ओबीसीतलं आरक्षण काढा, मराठा समाजाला द्या। मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे याचा अर्थ असा नाही की ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं आहे। आपल्याला अनेक मार्ग काढता येतात, अनेक त्या ठिकाणी मार्ग निघतील, पण ओबीसीतनंच आरक्षण द्या। 353 जाती 18 पगड जातीचा ओबीसी समाज आधीच 353 जातीला आरक्षण कमी आहे आणि मग त्या 353 18 पगड जातीमधलं आरक्षण कमी करून इतर समाजाला देण्याची ही भूमिका अन्यायकारक होईल। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि आमची राहिलेली आहे।